सर्व वाचनप्रेमी मित्रमैत्रिणींनो सप्रेम नमस्कार. 2026चं तिसरं पुस्तक जे नुकतंच माझं वाचून झालं त्याचा थोडक्यात आढावा आपल्या सगळ्या वाचनप्रेमी बंधू भगिनी मित्रमैत्रिणींसाठी. पुस्तकाचं नाव आहे विश्वातील सर्वोत्तम प्रेरणादायक कथा. पुस्तकाचे लेखक आहेत जी. फ्रान्सिस झेवियर, की जे राष्ट्रीय पातळीचे लोकप्रिय लेखक आहेत, मॅनेजमेंट गुरु आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भारतभर अगदी जगभर विशेषतः मॅनेजमेंट स्किल्स, कौटुंबिक सगळ्या गोष्टी यांच्यावर छान कार्यशाळा घेतल्या आहेत. पुस्तकाचं प्रकाशन जायको बुक्स यांनी केलेलं आहे. त्याची किंमत 250 रुपये. या पुस्तकात जवळपास 100 अशा वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत. कथा मोठ्या असतात, गोष्टी छोट्या असतात, त्यामुळे मी त्यांना गोष्टीच म्हणतो. पण प्रत्येक गोष्ट देताना अगदी निवड जी केली आहे, अर्थात या गोष्टी लेखकाने स्वतः लिहिलेल्या नाहीत, हे त्यांनी सांगितलं आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या लोककथा होत्या त्याला थोडंसं वेगळं स्वरूप देऊन मग त्यांनी आपले काही शब्द गुंफून किंवा काही प्रसंग गुंफून मग त्या कथा गोष्टी या पुस्तकात मांडल्या आहेत. हे पुस्तक कोणी वाचावं आधी मला ते सांगायला आवडेल. तर विशेषतः शिक्षक मंडळी, ज्यांना ऑफ पिरियडला बऱ्याचदा मुलं वाट पाहत असतात, काहीतरी गोष्ट कोणीतरी सांगितली तर त्यांना आनंद होत असतो, तर असे शिक्षक मंडळी, जे प्रवचनकार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं द्यायला जे लोक जातात, जे वेगवेगळ्या कार्यशाळा घेतात, त्यांनासुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे. आणि घरातल्या सगळ्याच मंडळींनी, म्हणजे बालगोपालांपासून तर सगळ्यांसाठी. आईवडिलांनी या गोष्टी वाचून त्याच्यावर जर काही प्रश्न मुलांशी केले तर एक वेगळ्या प्रकारचे उत्तरं त्यातून मिळतील, वेगळ्या प्रकारचा बोध मुलांना मिळेल असं मला वाटतं. या पुस्तकाच्या दिलेल्या गोष्टींचं वैशिष्ट्य असं आहे, ती गोष्ट कथा मांडल्यानंतर शेवटी, म्हणजे काही कथा तर अगदी अर्ध्या पानाच्याच आहेत, म्हणजे पण त्याच्यातून जे म्हणायचं आहे ते खूप छान आहे. तर ती गोष्ट मांडल्यानंतर शेवटी एक प्रश्न केला जातो प्रत्येक ठिकाणी, आणि त्याच्या उत्तरावर विचार करायला वाचकाला सांगितलं जातं. आणि मग नंतर लेखकाला काय वाटतं की काय असलं पाहिजे होतं किंवा काय असावं आणि ते का असावं याचं स्पष्टीकरण असं प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर दिलं. गोष्टी वाचताना बऱ्याचदा आपण स्वतःच विचार करतो, यार खरंच असं पण असू शकतं, असं असावं, असं असू नये, वगैरे वगैरे. साध्या सरळ सोप्या भाषेत लिहिलेल्या गोष्टी वाचताना छान अनुभव असा येतो की तुम्ही कुठलंही पेज काढून वाचू शकतात. म्हणजे याला अशी कंटिन्युटी ठेवायची गरज नाही. कंटाळा आला मध्येच आपण पेज नंबर उघडावं, छान त्याच्यातली कथा वाचावी, त्याला टायटल दिलेलं असतं ते बघावं आणि छानपैकी त्याच्यावर विचार, एक प्रकारे स्वतःच्या विचारांना चालना देण्यासाठी पण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. होप सो आपण नक्की वाचाल. पुस्तक क्रमांक 3. थँक्यू.